Hello everyone, welcome back to this video. In this video, we are going to learn about the uses of try to and even then. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण try to आणि even then यांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी जर आपल्याला बोलायचं असलं तर कसा करायचा ते समजून घेणार आहोत. तर आता दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेला अशी वाक्ये बोलत असतो, जसं की ही भाजी खाऊन तर बघ, तू इंग्रजी बोलून तर बघ, जाऊन तर बघ, लिहून तर बघ, अशा प्रकारची मराठी वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग आता हीच वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलायची तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. आणि हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता अशाच प्रकारची वाक्ये बोलताना मी तुम्हाला आधीच सांगितलं की ट्राय टूचा उपयोग हा केला जातो. मग आता ट्राय टू याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो तर करण्याचा प्रयत्न कर, म्हणजेच एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न कर किंवा करून तर बघ किंवा करून बघ, अशा अर्थाने ट्राय टूचा उपयोग हा इंग्रजी बोलताना वाक्यांमध्ये केला जातो. मग आता मी अशा प्रकारची काही वाक्ये इथे मराठीमध्ये लिहिलेली आहेत, त्याचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणारच आहोत. पण त्याआधी मग अशी वाक्ये इंग्रजीमध्ये जेव्हा आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याचा आधी आपण काय करत असतो, नेहमी स्ट्रक्चर बघत असतो, म्हणजेच रचना बघत असतो. तर बघा इथे मी लिहिलेली आहे की सर्वात आधी मग अशा प्रकारचं वाक्य बोलताना सर्वात आधी घ्यायचं ट्राय टू, त्यानंतर त्या वाक्यातलं V1 म्हणजे जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. नंतर ऑब्जेक्ट जर असेल तर ऑब्जेक्ट घ्यायचा, नाहीतर राहिलेले काही शब्द असतील तर ते शब्द मग तुम्हाला घ्यायचे असतात. मग अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकता. बघा आता मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे, हे वाचून तर बघ. बघा लहान मुलांना आपण बऱ्याच वेळेला असं वाक्य म्हणत असतो की हे वाचून तर बघ. मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलायचं तर सर्वात आधी रचनेनुसार आपण काय लिहिणार, मग ट्राय टू. मग काय घ्यायचं आहे आपल्याला इथे ट्राय टू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. मग क्रियापद आहे वाचून म्हणजेच वाचणे मूळ क्रियापद. मग त्यासाठी आपण काय घेत असतो इंग्रजीमध्ये शब्द रीड, म्हणून ट्राय टू रीड. आणि राहिलेला शब्द हे आहे त्यासाठी आपण READ रीड, आणि हे साठी आपण वापरतो दिस. बघा म्हणजेच काय, हे वाचून तर बघ. अशा प्रकारे हे वाक्य मग इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. ट्राय टू रीड दिस, इथे READ असं आहे, ट्राय टू रीड दिस. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा, इंग्रजी बोलून तर बघ. बघा बऱ्याच वेळेला आपण मुलांना म्हणतो की तुला थोडं थोडं जरी येत असलं तरी इंग्रजी बोलायचा प्रयत्न कर, इंग्रजी बोलून तर बघ. मग आता हे वाक्यसुद्धा अशाच प्रकारे ट्रान्सलेट होणार आहे. कसं तर ट्राय टू घ्यायचं सुरुवातीला, ट्राय टू. त्यानंतर क्रियापद आहे बोलून म्हणजेच बोलणे, मग त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत स्पीक. स्पीक म्हणजेच बोलणे. ट्राय टू स्पीक, काय बोलण्याचा प्रयत्न कर. ऑब्जेक्ट इथे आलेला आहे इंग्रजी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ट्राय टू स्पीक इंग्लिश. बघा ट्राय टू स्पीक इंग्लिश असं म्हणायचं इंग्रजीमध्ये, इंग्रजी बोलून तर बघ. त्यानंतर नेक्स्ट बघा चालवून तर बघ. आता चालवून तर बघ म्हणजेच एखादा नवीन असेल, गाडी चालवायला शिकत असेल तर तो घाबरतो, मग आपण त्याला सांगतो की नाही तू चालवून तर बघ. मग आता हे कसं बोलणार तुम्ही इंग्रजीमध्ये, इथे सुद्धा काय करून बघ म्हणजे प्रयत्न करून बघ या अर्थाने इथे मग आपण काय घेत असतो सुरुवातीला ट्राय टू. आता चालवणे, गाडी चालवणे, त्यासाठी आपण ड्राईव्ह हा शब्द वापरतो, म्हणजेच इथे क्रियापद आलं, क्रियापदाचं पहिलं रूप आलं, म्हणजेच वाक्य काय तयार झालं आपलं इथे ट्राय टू ड्राईव्ह, चालवून तर बघ. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा जाऊन तर बघ. बघा कुठे जाण्यासाठी एखाद्या वेळेस लहान मुलं घाबरतात, मग आपण त्याला काय म्हणतो तू जाऊन तर बघ, काय होते आपण बघू मग असं आपण म्हणतो. आता जाऊन तर बघ, मग त्यासाठी आपण सुरुवातीला काय बघणार, म्हणजेच इथे प्रयत्न करायला सांगतो आपण, म्हणून काय घेणार ट्राय टू. आता जाऊन म्हणजेच मूळ क्रियापद इथे जाणे आलेलं आहे, म्हणून आपण इथे काय घेणार जाण्यासाठी शब्द इंग्रजीतला गो. ट्राय टू गो, जाऊन तर बघ. अशा प्रकारे. आता इथे बघा इथे लास्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे, लिहून तर बघ. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही ट्राय टूचा उपयोग करून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे, तिथे मी तुमचं हे ट्रान्सलेशन चेक करणार आहे. अगदी सोपं आहे, लिहून तर बघ. आता तुम्ही अशा प्रकारची, मी इथे मोजकीच सेंटेन्सेस घेतलेली आहे, अशा प्रकारची बरीच वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो, मग त्यावेळेला तुम्ही हे स्ट्रक्चर वापरून इंग्रजीमध्ये ती वाक्य बोलू शकता. म्हणजेच हा आता आपण बघितला ट्राय टूचा उपयोग. आता नेक्स्ट बघा इथे आपण इव्हन देन किंवा एट
या दोघांचा अर्थ सारखाच आहे, तरीही किंवा तरी पण, अशा प्रकारे. मग आता अशा प्रकारची आपण वाक्य, तरीही किंवा तरी पण अशा प्रकारचे वाक्यसुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. जसं की तरीही तू तिच्याशी बोल, किंवा तरीही ते फिरायला गेले, म्हणजे तो आजारी होता तरीही ते फिरायला गेले, असं आपण बोलत असतो बऱ्याच वेळेला. मग आता अशा प्रकारची जे वाक्य आहेत ती कशी इंग्रजीमध्ये मग ट्रान्सलेट करायची, तर इथे बघा सुरुवातीला काय घ्यायचं, इवन दे किंवा एट जरी वापरलं तरी चालते. आणि मग बाकीचं इतर जे सेंटेन्स असेल, वाक्य असेल, मग ते वाक्य कोणत्याही काळातलं असू शकते. प्रेझेंट टेन्समधलं म्हणजेच वर्तमान काळातलं असू शकते, पास्ट टेन्समधलं असू शकते, परफेक्ट टेन्समधलं कोणत्याही काळातलं ते वाक्य मग असू शकते. तुम्हाला ते करता यायला पाहिजे इवन देन वापरल्यानंतर. आता इथे बघा मी फर्स्ट सेंटेन्स इथे घेतलेलं आहे. काय आहे, तरीही तू तिच्याशी बोल. बघा अशा प्रकारचं वाक्यही आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की एखाद्यात वाद झालेला असला तरी आपण काय म्हणतो, तरीही तू तिच्याशी जाऊन बोल किंवा तिच्याशी बोल. मग आता तरीही यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला, इवन देन. बघा इवन देन म्हणजेच काय, तरी. इवन देन. आता इथे तू तिच्याशी बोल हे वाक्य आपल्याला इंग्रजीत ट्रान्सलेट, हे एक सेंटेन्स आहे ते आपल्याला इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे. मग तूसाठी आपण यू वापरतो, यू. आणि नंतर आपण करता घेतल्यानंतर क्रियापद घेतो. मग बोलण्यासाठी यू टॉक टू, तिच्याशी म्हणून टू लिहिलेला आहे. तिच्याशी म्हणजेच हर, टॉक टू हर. किंवा इथे त्याच्याशी असलं तर इथे टू हिम येईल. इवन देन यू टॉक टू हर, किंवा त्याच्याशी असलं तर इवन देन यू टॉक टू हिम, अशा प्रकारे हे वाक्य येईल. नंतर किंवा इवन देण्याऐवजी तुम्ही एटसुद्धा वापरू शकता. नंतर आता नेक्स्ट बघा, तरीही तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. बघा आता एखाद्या वेळेला बरं वाटत नसेल, मग आपण काय म्हणतो, तरीही तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. मग आता तरीही यासाठी काय वापरणार परत आपण इथे, इवन देन. बघा इवन देन. आता हे जे सेंटेन्स आहे पूर्ण केला म्हणजेच पूर्ण झालेली आहे इथे क्रिया, म्हणजेच हे भूतकाळातलं वाक्य झालेलं आहे. मग आता आपण त्याची रचना तुम्हाला माहिती असेल, आपण टेन्समध्ये शिकलेलो आहोतच. टेन्सचे जर तुम्हाला 12 टेन्स शिकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेलीच आहे. त्याची लिंक मी आता या व्हिडिओच्या खाली देणारच आहे, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पूर्ण टेन्स त्यातून तुम्हाला शिकायला मिळतील. बघा आता इव्हन देन नंतर इथे करता घेतो आपण तिने, म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो इंग्रजीत शी. आणि मग त्यानंतर आपण काय घेत असतो, करत्यानंतर क्रियापद. पूर्ण केला म्हणजेच पूर्ण करणे. मग आता इथे भूतकाळ असल्यामुळे आपण V2 फॉर्म घेणार आहोत. सी कंप्लीटेड, COMPLETED, शी कंप्लीटेड. तिने पूर्ण केला. काय पूर्ण केला, तर तिचा गृहपाठ. म्हणजेच काय, तर हर गृहपाठ आपण होमवर्क म्हणतो. गृहपाठाला इंग्रजीतून इथे लिहिणार आहे मी होमवर्क. बघा अशा प्रकारे तरीही तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. इवन देन शी कंप्लीटेड हर होमवर्क, किंवा एट शी कंप्लीटेड हर होमवर्क. आता याच्या आधी एखादं वाक्य असू शकते की ती आजारी होती. बघा ती आजारी होती, शी वॉज इल. इवन देन शी कंप्लीटेड हर होमवर्क, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तरीही ते फिरायला गेले. आता फिरायला गेले म्हणजेच काय, पाऊस पडत होता तरीही ते फिरायला गेले, असं सुद्धा असू शकते आधीचं वाक्य. मग आपण इथे हे वाक्य कसं बनवणार, तरीहीसाठी आपण इथे काय वापरणार, इवन देन. आता हे वाक्यसुद्धा फिरायला गेले म्हणजेच हे वाक्यसुद्धा कोणत्या काळातलं आहे तुम्ही ओळखलंच असेल. आताच पहिल्यांदा आपण काय घेणार आहोत, सब्जेक्ट म्हणजेच काय, करता. करता आहे दे, आणि फिरायला जाणे म्हणून आपण काय वापरणार आहोत तिथे, गेले. म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच इथे काय येणार आहे, वेंट. दे वेंट फॉर ए वॉक. अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. आता लास्ट सेंटेन्स बघा, तरीही मला फोन कर. बघा आता हे जे वाक्य आहे ते इवन देनचा उपयोग करून तुम्ही याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करून याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं हे ट्रान्सलेशन चेक करणार आहे. म्हणजे आज तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी इथे 2 वाक्य दिलेले आहे. एक ट्राय टूचा उपयोग करून करायचा आहे आणि एक इवन देनचा उपयोग करून करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स स्ट्रक्चर शिकलेलो आहे. ट्राय टू आणि इवन देनचा उपयोग हा ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चरने कसं
बोललं जातं किंवा कसं लिहिलं जाते ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.